नमस्कार मित्रांनो. बघा झाले माझं काम आवरले. आज जरा परिसर बघा स्वच्छ लुटून असा घेतलाय, कारण पावसानं आज उघडीक दिली आहे. पाऊस उघडला की जरा काय तर सुचतं शेळ्यासनी. बघा गवत काढी केली, त्यामुळं तसं तिथलं तेवढं ती शेळ्याने खाल्ले म्हणून तसं दिसतंय या. पण कसं आहे, पाऊस उघडला की शेळ्यांना पण जरा आराम आणि खायला काय तर भेटतं, त्यामुळं भारी वाटतंय बघा. आणि कसं झालं, सगळं झालं काम वगैरे, त्यामुळं मी फ्रेश झाली, जरा भारी वाटायला लागलं. कसं आहे, सगळी ग्रानातली कामं उरकली ना भारी वाटतं. मग हे आपलं घरचं उरका येतंय ना. तर 5-5:30 वाजत आले. त्या कपडे काढून म्हणलं स्वयंपाकाच्या नादी लागाव. आबाळ आले भरून गच्च. आबाळाचं काय नाही, आबाळ येतं पण अजून काय पावसाची म्हणजे आलाच नाही. रात्री पण सकाळ सकाळ पण असं वातावरण झालं, पण म्हणलं पाऊस येतोय काय की, पण नाही आला पाऊस. मग म्हणलं घ्यावं लुटून काढून. तर एवढं भारी दिसतंय बघा आज, एवढं भारी वाटतंय. कसं आहे, पाऊस पडलाय चिखल होतो, मग त्यातला जे कचरा ते असतो अजिबात झाडायला येत नाही. मग सकाळ सकाळ मग जरा हडकलं म्हणजे व्यवस्थित असं लोटायला येतं बघा. मग आता काय नाही, मग एवढं भारी वाटायला लागले. आणि ताईनं काय केलं तर, आपल्या दारातच आवळ्याचं झाड आहे बघा, तुम्हाला दाखवते. ती खुर्ची आहे ना, त्या खुर्चीच्या सरळवर ते आवळ्याचं झाड आहे. मग आपलं ती देशी आवळा येतं. मी मुडवाडीला गेलती त्यावेळेस ती कसलं होतं, मोठं आवळं होतं. मग तिनं खायला तुरट लागते, तर मग जरा म्हणजे असं आपल्याला सवय नसते, पण तुरट लागलं ती खा वाटत नाही. तर आपलं देशी आवळं लहान एवढं मस्त लागते तर ना, तुम्हाला दाखवतीस. मी थोडं काढून ठेवले तर, कारण बारकी लेकरं आहे ते अजिबात काय करते ती ठेवतच नाही ती झाडाला, झाडा करून बारीक पण आवळं टाकते. तर ही बघा माझ्या हातातलं आहे तर ती बारीक आवळा येतं. खायला एकदम चांगलं असं आंबट लागते. असं तुरट वगैरे काय लागत नाही, तर त्यामुळं भारी वाटतं. मग काय असतं, पुरींना काय कळत नाही. ताई एक असते आणि ताई संग 2 तिच्या मैत्रिणी. मग काठी घ्यायची बारक्या, मग मोठ्या संग मग बारीक पण पडते. तर मग हे असं मोठं 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 भारी वाटते. तर मग ती असं बारीक पडते ती बघा. त्यामुळं काय करावं लागतं, जी मोठं आहे तर ते आपणच काढून द्यायचं, हे करायचं. पण लय रागावती, म्हणती मम्मी मला काहीच करू देत नाही. आता झोपली बघा निवांत. हो, घरी काय काम नसतं असं माणूस म्हणतं, पण कसं काम नसतं ती कुणाला सांगायचं. आपल्या बायकांच्या जीवनात किती काम असते ती ह्यांना काय माहित आहे. बघा एवढं पसारा लुटून काढलं, घरचं आवरलं, घरातलं काय इकडं तिकडं. अजून उद्या जायची आतुरता. तिकडं जायचं म्हणल्यावर तर मग जास्तच काम. जी राहिलेली खोळंबलेली कामं असते ती पण करून घ्यायची. मग काय असेल ती घेतली सगळी करून. आता काय अडचण नाही. उद्या ह्यांनी नाहीच म्हणते तर, पण कसं असतं, हे दिवस परत नाही हाय का. परत वर्षातनं एकदा आता राख्या येते त्या. आपण जर आपलं ही करायचं नाही, असं सण ती करायचं नाही, तर त्या भावासनी पण दुःख, मग आपल्याला पण. आणि एकतर माझा जीव लय आहे त्याच्यात. मला कसं आहे हो, बिनायचं लिखूर आहे पहिल्यापासूनच. कसं आहे, आम्ही लहान होतो त्यावेळेस आमची मम्मी वारली. मग त्याला आधार म्हणून कोण, मी ना अण्णा. काय त्याला दुःख होऊ द्या जीवनात, आणि काय थोडं जरी काय त्याला त्रास व्हायला लागला तर लगे फोन करतो, म्हणतो दिदे मला अगं असं असं झालंय किंवा आजारी पडलाय. एक किस्सा सांगते बरं का तुम्हाला. खरंच मित्रांनो, एवढं अक्षरशः ती एवढा प्रसंग वाईट होता, सांगून उपयोग नाही तुम्हाला. ती मला न्यायला आलता, माझं लग्न जमलं होतं. मग मी मामाच्यात असल्यामुळं मला तिथलं गावदेव करायचं होतं, म्हणून न्यायला आलता. न्यायला आल्यावर अक्षरशः ती गाडी चालवत होता आणि मागं मला त्याच्या ती ताप आलेला, ती असं गरम अंग, ती वाप असं म्हणजे जाणवलं ना. मी हात लावले, मी म्हणलं नावा तुला कसला ताप आलाय र. अगं दिदे म्हणला 2-4 दिवस झाला असा ताप आहे. म्हणलं निवण दवाखानं पण केलं. घरी आल्यावर मी अण्णाला तसंच कानावर घातलं, त्याला चांगल्या दवाखान्यात नेलं, तर त्याच्या पिशी कमी झालत्या. 4 दिवस ॲडमिट होता. एवढा वाईट प्रसंग कधी, खरंच बरं का, त्याला तसं दुखणं कधीच येऊन वाटत होतं. त्याला बघून मी अक्षरशः रडली. मला एवढं वाईट वाटायला लागलं, कारण भाऊ माझा आहे, त्याला काय झालं ना. खरंच बहिणीनं भावाचं म्हणजे बहिणीचं रक्षण भाव करतो, पण माझं उलट आहे बरं का. मला ना
नावाला म्हणजे नाव म्हणते बरं का मी, पण माझ्या भावाला काय झालं ना, मला चैन पडत नाही. त्याच्या छोट्या छोट्या गोष्टीला मी खरं त्याच्या सहभागी पण असते. सुख असतो दुःख असतो. नुसत्या सुखाच्याच टायमिंगला आपण एकत्र यायचं असं कधीच नसावं माणसानं. एवढं भारी वाटतंय बघा. राख्याला जायचं आहे. किती गाठ पडते, तर ती पण कामाला जातो, त्याचं पण काय तर असतंय, त्याचं पण लग्न झाले, लेकरं बाळा येते, त्यामुळे ती व्यस्त असतो. त्यातनं पण वेळ काढावा लागतो आम्हाला पण खरं माझ्या जीवनातलं माझ्या भावाचं एक महत्व आणि आमच्या वडिलाचं आणि एक आमच्या मामाचं एवढं महत्व, माझं एवढी माणसं ती माझ्यासाठी माझ्या खरंच लय अनमोल आहे ती. खरंच लय अनमोल म्हणजे लय अनमोल आहे ती. त्यांनी जी मला सहारा दिला, आज मी इथपर्यंत आहे, फक्त केवळ त्यांच्या सपोर्टमुळं किंवा चांगल्यामुळं आहे. कसं आहे, कुठल्या गोष्टीला नाही म्हणत नाही ते. आता मी ही व्हिडिओ बनवते, आता विषय निघलाय म्हणून सांगते बरं का. आता व्हिडिओ बनवते, एखाद्याला आवडत नाही, समाजात बरेचसे लोक नाव ठेवणारे असते ती, मग म्हणते ती काय करतीया, काय पण करतीया, कुठं व्हिडिओ काढायचं आणि असलं कुठं असतं काय, ही अशी समाजात टोचून बोलणारी. तरी वडिलांनी सांगितलं, जन जनार्दन आहे, काय पण बोलत राहतं, ऐकायचं जनाचं पण करायचं मनाचं. मग मन काय सांगते आपल्याला ह्याच्यावर अवलंबून राहायचं. कोण तर बोलतंय त्याच्याकडे लक्ष द्यायचं, असं करायचंच नाही. भावाचा पण माझा विरोध नव्हता किंवा वडिलाचा नव्हता. मामांनी सुद्धा कधी मला नकार दिला नाही. तू काय तर करती ह्याच्यातच आम्हाला आनंद आहे म्हणत होतं. तुला जी काय करल ती त्यात यश मिळू दे, एवढंच आमचं आहे. आपल्याला आपल्या व्यक्तीने जवळ केलं बस झालं. नाहीतर 100 लोकांपैकी आपल्याला 60 जण जरा म्हणजे आवडतच नसतील आपण त्यांना, तर त्याच्यापैकी 40 तर जणांना आपण आवडत असतो. मग त्या 60 लोकांना खुश करायचंच नाही. त्या 40 लोकांना कसं आपल्याला आनंद देईल, प्रेम देईल, ह्याच्याकडे आपण लक्ष द्यायचं. बोलत बोलत सांगायचं विसरून गेली, ही माझं रत्न. मला ह्याच्यावर तर लय माय आहे. अहो ती कसं झालं, माझ्या लग्ना अगोदरचा प्रश्न झाला. मग ती व्यक्ती कशा माझ्या महत्वाच्या, त्यांनी मला लहानापासून मोठ्यापर्यंत केलं. आणि खरंच आहे बरं का, मुलींचं आयुष्य बदलून जातं. आता माझ्या लग्नानंतर माझ्या जीवनात जरा वेगळीच फॅमिली, म्हणजे दुसरी फॅमिली तयार झाली. आता ही 2 फोटो बघा, दुर्दैवानं ती आज आमच्या जगात नाही. ती म्हणजे कसं आहे, काय कारणानं किंवा विकारानं आजारानं ती गेली आम्हाला सोडून. आमची पण फॅमिली मोठी होती बरं का, आम्ही 3घच नव्हतो आमच्या कुटुंबात, ती 2 पण माणसं होती बरं का. एवढी प्रेमळ, एवढी खरंच लय चांगली होती बरं का. ती दोघं होती तर मला कशाचीच कमी भासत पण नव्हती. आता असं ह्या वेळेसला ह्यांनी कामाला जायचं, मला ना सतत त्यांची आठवण येते. त्याच टायमिंगला मोकळ्या वेळेत ती माझ्यासंग बोलत राहायची, त्यामुळं मला टायमिंग गेलेलं कळत नसायचं. आज माझं काय असेल ती बघा, हे माझे पोरगे जरी ह्याने नसलं तरी माझ्या संग हे असतं बघा. ह्याच्यातच मी आनंद मानते, ह्याच्या संगच खेळती, पण बारक्यातली बारकी पण होती, खेळती, तिला पण सावरती, तिला पण खायला काय मागल ती करून घालती. आणि आता झोपलंय निवांत, त्याची झोप बघा की. आणि काय खोडे केल्या मला पण ओरडावं लागतं, मारावं लागतं. मग निराश होऊन हे बघा असं झोपत. मुलगी आहे म्हणून मी कधीच ही करत नाही, कारण माझा जीव आहे ती माहित आहे. खरंच मुली आहे त्या म्हणून कधीच नाराज होऊ नका. आणि एक असली तर लक्ष्मी समजा, आणि जरी 2 असल्या तर भाग्यलक्ष्मी समजा. लक्ष्मी न भाग्यलक्ष्मी काय कमी पडत नाही हो. पुरीन पोरं काय सुद्धा नसतं. आपण आपलं विचार चांगलं ठेवलं ना, काय सुद्धा अडचण येत नाही.